मागे 3 महिन्यापूर्वी सीएम साहेबांनी त्यांना स्वतः सांगितलं की ते रोडपासून 30 ते 40 मीटर अंतरावर आहे आणि ते काही काढू नका, ते ना त्या ठिकाणी कायम करण्यासाठी त्यांना मदत करा. 4 दिवसापूर्वी डेप्युटी सीएम अजितदादा त्यांनी पण सांगितलं. काल भुसे साहेबांनी सांगितलं, ते अधिकारी ऐकत नाही. आणि सगळे स्थानिक लोक आहे, आम्ही स्थानिक त्या ठिकाणी 350 व्यावसायिक आहेत. त्या ठिकाणी हॉटेल, हार्डवेअरचे दुकान आहेत, खताचे दुकान आहेत, पान टपरे आहेत, चहाचे टपरे आहेत. परंतु त्यांना त्या ठिकाणी कायम करण्यासाठी सीएम साहेबांनी सांगितलं. आता सीएम साहेबांना तीच विनंती करायला आलो की त्या ठिकाणी शेतीला लागणारा जोडधंदा त्या ठिकाणी शासनाने त्या ठिकाणी कुठलाही शेतकरी असो तर त्याला जोड व्यवसाय केला पाहिजे. मग आमचे स्थानिक लोक काही भूमिहीन झालेले आहेत, काही धरणामध्ये जमिनी गेल्या, त्यांनी रस्त्यावर 2-2, 4-4 गुंठे जमिनी घेऊन त्या ठिकाणी व्यवसाय सुरू केला. काही स्थानिक शेतकरी आहेत, परंतु अतिशय तो खोडके अधिकारी ऐकत नाही. जर आज सीएम साहेबांनी सांगून ऐकलं नाही तर उद्या सुद्धा आम्ही त्या ठिकाणी आज तो 22 आणि 23 तारखेला त्या ठिकाणी आमचे स्थानिक जे काही हॉटेल आहेत, दुकान आहेत, हार्डवेअरचे खताचे दुकान आहेत, ते काढण्यासाठी त्याची उद्या तारीख आहे. त्यांनी पोलीस डिपार्टमेंटचं त्या ठिकाणी संरक्षण मागितलं आहे. परंतु उद्या सकाळी जर आज सीएम साहेबांचं ऐकून सुरुवात केली तर पहिल्यांदा उद्या मी त्या रस्त्यावर उतरून त्या ठिकाणी ते काम वाढून देणार नाही. ही सुद्धा माझी या ठिकाणी मी काय खात्री गाई देतो की कुठल्याही अतिक्रमणामध्ये कुठलंही घर नाही, हॉटेल नाही, चहाची टपरी नाही, खताचे दुकान नाही, हार्डवेअरचे दुकान नाही, पण बुद्धिपूर्वक अधिकारी त्या ठिकाणी त्रास देतो. जर अशा अधिकारी जर का सीएम साहेबाचं ऐकत नाही, डेप्युटी सीएमचं ऐकत नाही, पालकमंत्र्याचं ऐकत नाही, त्या अधिकारी तात्काळ सीएम साहेबांनी बदली करावा या विनंतीसाठी मुख्यमंत्र्यांनी काय आश्वासन वगैरे काय दिलेलं मागे तरी आता मला सांगितलं की मी फोन करतो लगेच आणि त्याला कायम करण्यासाठी त्याला सांगतो, आदेश देतो. आपल्या मतदारसंघात आमदार किंवा खासदार असताना आपल्याला थेट मुंबईला यावं लागतंय? नाही साहेब, आता काल पालकमंत्र्यांनी पण सांगितलं, 4 दिवसापूर्वी अजितदादांनी डेप्युटी सीएमनी सांगितलं, सीएम साहेब आता उद्याची तारीख आहे. आता जवळजवळ 300 कुटुंब आहे. जर आम्ही त्या ठिकाणी त्यांना मदत नाही केली, जे कुटुंब रस्त्यावर येते, म्हणून मला इथपर्यंत येण्याची पाळी आली. आमचे 200-300 काय सगळे दुकानदार आलेले आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.